जय शिवराय, जय भीम। आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसापासून भीमाशंकर यादव पाटील सकळ हिंदू समाज बीड जिल्हा यांच्या वतीने ब्रह्मगाव तालुका गेवराई येथे श्रीराम भक्त बजरंगबली हनुमान यांची जी काही समाजकंटकांनी विटंबना केलेली आहे त्या संदर्भात गेल्या आमरण उपोषणाला बसलेले आहेत। वास्तविक पाहता या ठिकाणी मला एक मुद्दा नमूद करायचा आहे की केंद्र सरकारने गोहत्या बंदीचा कायदा लागू केला, महाराष्ट्रानेही तो स्वीकारला, परंतु बीड जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी पोलीस प्रशासनातून मार्फत होत नाही असं मी जबाबदारीने या ठिकाणी म्हणेन। त्याचं कारण असं की गेल्या 4 दिवसापासून भीमाशंकर यादव पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। मात्र आज सकाळी आणि काल निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेबांनी त्यांची दखल घेतली आणि हे म्हणणं जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाबद्दल थोडं समाधान वाटतंय। परंतु चकलांबा पोलीस या ठिकाणी काय करत आहेत हा प्रश्न या ठिकाणी विचार करायला लावण्याजोगा आहे। ज्या समाजकंटकांनी श्रीराम भक्त बजरंगबली हनुमानरायांची विटंबना केली त्यातील फक्त एक आरोपी अद्यापर्यंत पोलिसांनी पकडलेला आहे आणि इतर 10-15 आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत आणि त्यांचा गाव आणि परिसरातील लोकांना त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि उपोषण स्थळी यादव पाटील बसलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा ते इजा पोहोचू शकतात असं काही लोकांनी या ठिकाणी काही राम भक्तांनी कानावर घातलेलं आहे। म्हणून मी या ठिकाणाहून प्रशासनाला एक जाहीर विनंती करीन की जे गोरक्षक आणि बजरंगबली हनुमानरायांच्या भक्तावर जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी राम भक्तांनी आणि हनुमान भक्तांनी बजरंगबली हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला, तो दुग्धाभिषेक घालणं हा कोणता गुन्हा ठरतोय हा प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, चकलांबा पोलीस प्रशासनाला या ठिकाणाहून मी जाहीर या ठिकाणाहून प्रश्न विचारतोय। आणि उरला विषय जे आरोपी विटंबना करणारे त्यांनी याच्या अगोदर सुद्धा असे प्रकार केले होते आणि त्यांनी आव्हान देऊन हा प्रकार केलेला आहे। देव समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्या समाजकंटकांनी ज्या प्रयत्न केला त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना जेरबंद करावं। कारण गो रक्षा हा कायदा आणि देवदेवतेची विटंबना करून देव समाजामध्ये तेढ निर्माण करणं ही अतिशय गंभीर बाब आहे। चकलांबा पोलिसांना या ठिकाणाहून मी विनंती करतोय आज, कारण सकाळी यादव पाटलांनी या ठिकाणी पाणी सोडलं होतं, परंतु आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी शिवकुमार स्वामी साहेबाबरोबर निवासी उपजिल्हाधिकाऱ्याबरोबर त्यांची बैठक आत्ताच पार पडली आणि साहेबाच्या विनंतीनुसार मान देऊन आणि आमच्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन शनिवार आणि रविवार 2 दिवस तुम्ही पाणी घ्या असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। सोमवारपासून ते अन्न त्यागाबरोबरच पाणीही बंद करणार आहेत, जलत्याग करणार आहेत। त्यावेळेस त्यांची प्रकृती काही खालावली आणि जर काही उपोषणकर्त्याच्या जीविताला या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडून धोका संभवला तर तमाम बीड जिल्ह्यातील सकळ हिंदू समाजच नव्हे तर सर्व 18 पगड जाती जमातीचे आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील हरिभक्तपरायण सर्व महाराज लोक असतील ते अनेकांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पक्ष संघटना सर्व मतभेद बाजूला ठेवून श्रीराम भक्त आणि श्री बजरंगबली हनुमान भक्त म्हणून सकळ हिंदू समाज सर्वांना सोबत घेऊन जर सोमवारी त्यांनी पाणी सोडलं आणि प्रशासनाने योग्य दखल नाही घेतली तर मंगळवारी सकळ हिंदू समाजाच्या वतीने आणि सर्व बीड जिल्ह्यातील संत मंतांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व शिवरायांच्या आणि सर्व 18 पगड जाती जमातीच्या मावळ्यांच्या उपस्थितीत
या ठिकाणी भव्य असा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको होईल आणि त्यावेळेस जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी चकलांबा पोलीस स्टेशन आणि प्रशासनाची राहील, असं मी या ठिकाणी प्रशासनाला चेतावणी देतो. कारण त्यांनी 2 दिवस जरी पाणी घ्यायचं या ठिकाणी विनंती मान्य केली असली तरी सोमवारपासून पाणी बंद करणार आहेत, याची शासनाने दखल घ्यावी. संपूर्ण बीड जिल्हा मानवतावादी विचाराचे आणि लोकशाहीवर विश्वास असणारे सर्व नागरिक त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहेत आणि फार मोठं जन आंदोलन बीड जिल्ह्यात या माध्यमातून या ठिकाणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन यादव पाटलांचा या ठिकाणी उपोषण योग्य ते त्यांच्या मागण्या त्या सर्व मान्य करून आरोपींवर कडक शासन करून त्यांना भविष्यात संरक्षण देण्यात यावं आणि गोरक्षा हत्याबंदीचा कायदा बीड जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात यावा. कारण मुस्लिम बांधवांसोबत सुद्धा कालपासून अनेकांच्या भेटीगाठी झाल्या. त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा त्या कायद्याचं तंतोतंत पालन करायला तयार आहेत, परंतु पोलीस प्रशासन दुर्लक्षित करते आणि विशेष करून चकलांबा पोलीस याच्याकडे दुर्लक्ष करते. या ठिकाणी मी एवढंच सांगेन की हे न्याय हक्कासाठी बसलेले लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने त्यांचं उपोषण चालू आहे, त्याची योग्य प्रशासनाने दखल घ्यावी आणि हा प्रश्न मार्गी लावावा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि पुढे होणाऱ्या आंदोलनाला माझ्या शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच आणि सर्व बालाघाटावरील आणि जिल्ह्यातील आमचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं या योग्य भूमिकेच्या पाठीमागे उभा राहतील हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.